नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आता 6 वाजलेत. तर कालच मी ट्रिपवरून आल्यानंतर संध्याकाळी जेवण केलं, कारण भूक लागली, नंतर लागली. ॲक्च्युली लवकर जेवलं की क्रेविंग होत नाही, परंतु उशिरा जेवलो त्यामुळे मग असं म्हणजे नाही का यायला उशीर झाला, त्यामुळे उशीर झाला जेवायलाही. तर तुम्ही पाहू शकता आभाळ आलं आहे आज आणि पहिला पाऊस आहे हा. तर पाहू शकता इथेही दिसतोय तुम्हाला पाऊस. तर मी मस्त चहा करून आणलाय आणि मी आता वॉकला निघाली. वॉकला जाण्याच्या म्हणजे तयारी झाली माझी सगळी वॉकला जायची. आणि आता 6:45 वाजलेत. म्हटलं 7 वाजता जाईन, 1 तास वॉक करून येईल. परंतु बाहेर मी आत्ता जस्ट बाल्कनीमध्ये आले आणि पाहते तर पाऊस पडतोय. तुम्ही पहा आणि खरंच खूप छान वातावरण झालंय. मला असं वातावरण खूप आवडतं, परंतु वॉकचं काय करावं, पटकन जाऊन येईल कारण जास्त पाऊस येत नाही आहे. आणि मला बरेच जण विचारत होते की हे झाड कसलं आहे वगैरे काय आहे, कारण मी माझ्या स्मॉल रील्समधून तुमच्यासोबत शेअर केलं होतं. सो हे आहे श्रावणी घेवडा आहे हा. आणि हे याचं बी आहे. हे मी इंडियावरून आणलं होतं, माझ्या मम्मीने दिलं होतं मला. आणि याची मी 3 झाडं लावलेत. सो एकाच पॉटमध्ये लावलेत, तुम्हाला दाखवते मी. तर हे अशा प्रकारे आहे आणि एकाच पॉटमध्ये 3 झाडं आहेत, तुम्ही पाहू शकता. तर खूप त्याला जास्त फ्लावर्स आलेत आणि आता शेंगाही येतील एवढ्यात. शेंगा बारीक बारीक आलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते बारीक बारीक शेंगा देखील. हे बांधून पाहू शकता, ही शेंग आहे आणि इथेही आली आहे, इथेही आहे. आणि मी खूप एक्सायटेड आहे या शेंगा तोडून भाजी बनवण्यासाठी. आणि आभाळ तर मस्त आलंय, पण पावसाचे काही सिम्पटम्स वगैरे नाही आहेत. आणि इथे हा आहे लाल भोपळ्याचा वेल. तर त्याला एक भोपळाही लागला, तुम्ही बघू शकता. परंतु हा येणार नाही भोपळा, कारण काय आहे की याची जी कुंडी आहे म्हणजे माती वगैरे कमी आहे त्यामुळे. तर हा लाल भोपळा आहे. तर मी असा विचार केला की याची पानं वगैरे कट करेल आणि वड्या बनवेल. आणि इथे भेंडीचं झाड आहे. तर याला एकदा भेंड्या येऊन गेल्यात, मी 4-5 भेंड्या काढल्या होत्या, परंतु मी याला वरून कट केलं कारण हे सरळ वरती चाललं होतं. मग त्यानंतर हे खालनं फुटलं, तुम्ही पाहू शकता. सो जास्त वरती जाणार नाही आणि आता खालीच भेंडी वगैरे यायला स्टार्ट होईल. इथे चालू झाल्यात भेंड्या वगैरे. तर चला आता मॉर्निंग वॉकला जाऊन येऊ पटकन. आणि मी खाली वॉकला निघाले तर तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी पाऊस होता. मी ॲक्च्युली भिजले असते, त्यामुळे मी पुन्हा घरी रिटर्न आले. नमस्कार मंडळी. तर आताच मी माझं 45 मिनिट वर्कआउट केलं. आधी मी 1 तास करत होते, परंतु आता माझं बऱ्यापैकी वेट कमी झालं आहे. सो मी एक लाईफस्टाईल मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. तर मी आता एक 45 मिनिट केलं आणि वॉकला जात असते, परंतु आज बाहेर पाऊस होता त्यामुळे वॉकला जाता नाही आलं. परंतु आता वातावरण क्लिअर झालं आहे थोडंसं. सूर्य उगवलेला आहे परंतु उजेड नाही, कारण आभाळ आलेलं आहे पूर्ण. आणि गाऊ उठली आहे. तर आता मी मस्त चहा आणि ब्रेकफास्ट बनवते गाऊसाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी. तर वातावरण एकदम असं युरोपला वगैरे गेल्यासारखं वाटतं, तुम्ही पाहू शकता. आणि मस्त थंड आहे. पावसाचे चान्सेस आहेत, येऊ शकतो पाऊस, पाहूयात. पण सकाळी मस्त पाऊस पडत होता. मी वॉकला निघाले होते, खालीपर्यंत गेले, परंतु मी भिजले थोडीशी. म्हटलं नाही जास्त भिजेल, सो त्यामुळे मग मी घरी आले परत. तर नमस्कार मंडळी, आज तुमच्यासोबत मी एक प्रोटीन रिच रेसिपी शेअर करणार आहे, कारण ती सगळ्यांच्या घरामध्ये बनते. सो मी म्हटलं की आपण त्याच्यामध्येच काहीतरी एक्स्ट्रा ॲड करून बनवू शकतो. तर मी इथे मटार पनीर पोहे बनवते आणि मे बी बरेच जण बनवत असतील, परंतु मी सध्या एक्सरसाइज करते, डाएट करते, तर मला पनीरची गरज आहे. सो त्यामुळे मी त्यामध्ये पनीर घालते आणि गाऊ देखील कराटेला वगैरे जाते, सो तिलाही पनीर घालून देते. आणि इथे मी पॅनमध्ये ऑइल घेतलं. नॉर्मल आपण जसे पोहे बनवतो तसेच बनवते, परंतु मी काय करते की पनीर मोजून घेते, सो जेणेकरून क्वांटिटी जास्त नको व्हायला. आपल्याला लक्षात येत नाही किती क्वांटिटी आहे पनीरची, त्यामुळे कारण पनीर हे थिक असतं त्यामुळे समजत नाही. आणि हे मी घरी बनवलेलं पनीर आहे. बाजारातनं आणते मी, परंतु सध्या मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं घरी कसं बनवायचं, तर माझं व्यवस्थित बनलं होतं.
आणि तुम्ही कोणी डाएट वगैरे करत असाल तर पहिल्यांदा तुम्ही किचन स्केल आहे म्हणजे किचनमध्ये वजन करण्यासाठी स्केल घेऊन या. स्वतःसाठी स्केल घेऊन या. एक वजन काटा म्हणजे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल तुमचं वजन किती आहे, वाढलं आहे, कमी झालं आहे, काय खाल्ल्यामुळे तुमचं वजन वाढतं आहे, काही न खाल्ल्यामुळे तुमचं वजन कमी होते. आणि शक्यतो क्रॅश डाएट नका करू. मस्त खाऊन पिऊन डाएट करत जा. आणि असं नाही की खूप जास्त खा, बाहेरचं अवॉइड करा. आणि व्हाईट शुगर आहे तर ती असं बंद नाही करायची एकदमच, थोडंफार घेतली तर चालते. परंतु कोणताही आयटम हा पूर्णपणे म्हणजे बंद केला तर तो सस्टेनेबल नाही आहे ते डाएट. कारण असं होतं की तुम्ही 1 दिवस बंद कराल, 2 दिवस बंद कराल, परंतु ते पूर्ण तुम्हाला 1 आठवडा झाला की पुन्हा आठवण येईल. सो त्यामुळे थोड्या प्रमाणात एकदम मॉडरेशनमध्ये घेत जा.